नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी येत आहे। सोयाबीन खरेदीसाठी आता मुदतवाढ झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्याशी फोनवर चर्चा करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे। तर ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे आणि याची तारीख काय आहे, ही सर्व माहिती आणि याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सोयाबीन खरेदीसाठी आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मुदतवाढ दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्याशी फोनवर चर्चा करून मुदतवाढ देण्याची मागणी केली होती आणि याला आता कृषी मंत्र्यांनी सुद्धा हिरवा कंदील दिला आहे। महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढीचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। बरोबर, चल बघा पुढे काय माहिती आहे। महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा जो निर्णय आहे राज्यातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे। याआधी काय होतं, केवळ 13 जानेवारी पर्यंतच खरेदीची मुदत असल्याने सोयाबीन उत्पादन हे पेचात पडलं होतं आणि अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनची मोठी विक्री ही बाकी राहिलेली होती। पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काय झालं, आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तसेच सोयाबीनच्या विक्रीवर शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव देखील मिळणार असेही कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला चांगला भाव सुद्धा मिळणार आहे असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे केंद्रीय कृषी मंत्र्यांशी काय संवाद साधून सोयाबीनच्या खरेदीच्या मुदतवाढीसाठी सुद्धा मागणी केली होती आणि या मागणीची दखल घेत तातडीने कृषी मंत्री चौहान यांनी मुदतवाढ दिली आहे आणि 31 जानेवारी पर्यंत आता ही मुदतवाढ असणार आहे आणि यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांचे आभार मानले आहेत। बरोबर, तर बघा याचाच आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले की सोयाबीन खरेदी सुलभरित्या होण्यासाठी राज्यात नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन जे खरेदीसाठीची तयारी पुढील वर्षापासून ऑक्टोबर मध्ये पूर्ण करण्याच्या सूचना या देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। तर शेतकऱ्यांची नोंदणी ही ऑक्टोबर मध्येच पूर्ण करावी असे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर आशा करतो शेतकरी मित्रांनो ही माहिती संपूर्ण तुम्हाला समजली असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।